तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये. तर आज आलेलो आहे आपण एक्सेस बघण्यासाठी. तर एक्सेस कोणाला घ्यायची हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल. जसे कार स्टोरी वगैरे पडल्या होत्या तर तिथून बघितलं असेल. तर हे बघू शकता अभिषेक भाऊ, सचिन भाऊ आणि मी आलेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे एक्सेस बघण्यासाठी, घेण्यासाठी नाही. घ्यायची आपल्याला नंतर आहे. आज आपण फक्त एक्सेस बघण्यासाठी आलोय. तर चला आता आतमध्ये जाऊ. कलर बिलर कोणता घ्यायचा, काय घ्यायचं अजून काय आम्ही हे नाही केलं. तर अभिषेकच्या मनात तर निळा कलर चालू आहे, पण आम्ही त्याला ब्लॅक म्हणतोय. तर बघू आता तो कोणता घेतो. तर आपण शक्यतो कॅशच घेणार आहे गाडी. तर बघू आता, चला एक्सेसच्या शोरूमला आलोय. बघा इथं अभिषेक आहे, इथं सचिन आहे. चला आता आपली गोड गाडी स्प्लेंडर आणलेली आहे. तर अचानक प्लॅन ठरलाय एक्सेस बघायला जायचं आपल्याला. तर एक्सेस बघू, कलर बिलर बघू कोणता घ्यायचा, काय घ्यायचा आणि मग कधी घ्यायला यायचं बघू. आणि दिवाळीचा मित्रांनो स्टॉक बघू शकतो एवढा आहे. तर मला तर स्प्लेंडर आवडते. मी स्प्लेंडरचं शोरूम पलीकडे आहे. हा स्प्लेंडर लवर नाही, म्हणजे मला स्प्लेंडर आवडते. ॲक्सेस वगैरे मला काही आवडत नाही. अभिषेक भाऊला आवडते. तर तो अचानक म्हणला चला आपण ॲक्सेस बघायला जाऊ, कॅश टू कॅश घेऊन टाकू. म्हणलं काय विषय नाही, भाऊला पैसा आलेला दिसतोय कुठून तरी. तर हे आहे शोरूम. तर चला आता बघू ॲक्सेस. तर मित्रांनो टॉप मॉडेल बघणार आम्ही. कलर बघू आता कोणता. एक हे हा एक कलर आलाय बघा नवीन. तर हा एक कलर आहे, हा एक कलर आहे. व्हाईट तर आहेच. सचिन भाऊला पण आपल्याला गाडी बघायची, पण बघू आता सचिन भाऊ कोणती गाडी म्हणतोय, काय म्हणतोय. तर एवढे सारे कलर आहेत. हा एक नवीन कलर आलाय, मी शोरूम मध्येच बघितला, बाहेर काय अजून बघितला नाही. आणि हा एक नवीन कलर आलाय, म्हणजे 2 कलर अवेलेबल नवीन झाले आहेत. तर अभिषेक भाऊ बघू कोणता नवीन कलर घेतोय. आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा. काल आपला ट्रिपचा ब्लॉग पडलाय, हा मध्ये पडेल. त्याच्यानंतर परत ट्रिपचा ब्लॉग पडेल आणि त्यानंतर नवरात्रीचे पण ब्लॉग 2-3 येणार आहे. तर बघू कोणता कलर म्हणतोय अभिषेक. तर मित्रांनो ब्लॅक कलर आपण चूज केलेला नाही का अभिषेक भाऊला. हे बघा ब्लॅक कलर बघितलेला आहे आपण. त्याला म्हणलो मी ब्लॅकच कलर घे, कारण की काय दुसरे कलरला कसं थोडंसं वेगळं वाटतं. आणि जुना जे 24चे जे मॉडेल होता त्याचा ब्लॅक कलर वेगळा होता, त्याचा ब्लॅक कलर वेगळा आलाय नाही का. हा कलर मला पण आवडला. सचिन भाऊ बघा क्रॅचेस बिचेस बघतोय, ते म्हणले क्रॅचेस बघून घ्या. तर गाडी कशी आहे काय. तर ब्लॅक कलर आवडलाय. आता बघू कधी गाडी भेटते कधी नाही. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. अजून त्याला पॉलिश बाकी आहे. ऐक ना अबे, टायर्स मॅच विकतील बघ ना. पॉलिश बाकी आहे अजून. कोटी हा नाही समोरच आहे. अरे गाडी काढत तर अभिषेक भाऊ कशी वाटली गाडी तुम्हाला. भारी वाटत राहिली गाडी मस्त वाटते ना. सचिन भाऊ तुम्हाला काय वाटतं. एकच नंबर आपला. मी काय म्हटलं आल्यावर ब्लॅक चॉईस करा डायरेक्ट. तर ब्लॅक कलर चॉईस केलेला आहे. ब्ल्यू कलर पण होता, पण ब्ल्यू कलर नको. तर ब्लॅकच घेऊ आपण. आता तिन्ही गाडी नेली आहे नाही का. तर कधी घ्यायची आपण बघू. ब्लॉग कंटिन्यू करत राहू. हे बघा शोरूम. तर मित्रांनो आता अभिषेक भाऊ आपल्या ना साया मारू आले. हे बघा आम्ही काय सिनेमॅटिक शूट बीट नाही करत, कारण की आमचे रोजच शूट आहेत. अभिषेक भाऊ सई आणि सचिन भाऊचा विचार चालू आहे. ही पिवळ्या कलरची गाडी घ्यायची आहे बघा, ती पिवळी. सचिन भाऊ घेणार का. अजिबात नको. आपलं ब्लॅक आवडून काय करायचं. याचं साया मारायचं काम चालू आहे. याला तर म्हटलं असतं. मित्रांनो खरं तर गाडी आजच घेऊन चाललोय आम्ही. कोणाला सांगितलं नाही, तिघांनाच माहितीये आणि अभिषेकच्या मम्मी पप्पाला माहितीये. कोणाला सांगितलं नाही. डायरेक्ट सकाळी विचार झाला की गाडी घ्यायची आपल्याला नाही का. या अभिषेकने पैसे काढून आणले आणि दुपारी 3 वाजता आलो. कॅश पेमेंट करणार आणि कॅश टू कॅश डायरेक्ट गाडी घेऊन जाणार. विषय खोल. अभिषेक पप्पाची पण सही घेईन. आणि अभिषेकने त्याच्या पप्पाची पण सही केलेली. सचिन करणार होता पण त्यानेच केली. तर जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. आता आपण गाडी घेऊन जाणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत. अजून भरपूर हार आणायला जायचंय आणि गाडीची ओपनिंग करायची. असं पडदा बिरदा फेकणं बघू करायचं का नाही. ते पण करायचं का. हा तर मित्रांनो साया चालू आहे नाही का. अशी प्रोसेस झाली आहे. तर मित्रांनो झालेलं आहे पूर्ण सर्व काही. तर सही मारायचं नाही का तिघांच्या सह्या. तर मित्रांनो गाडी बिडी घेतलेली आपण. तुम्हाला म्हणलं होतं नाही का आपण गाडी बघायला आलोय, पण आपण डायरेक्ट गाडी घेऊन टाकली.
कारण की अभिषेक भाऊचं लय मन झालं की आजच गाडी न्यायची, काही झालं तरी. तर कॅश पैसे भरून टाकलेले आहेत आपण. 1 लाख वरती काय भरले ते नाही सांगू शकत, कारण की किंमत अशी समोरला सांगायची नसते. 1 लाख वरती काहीतरी भरले ते नाही सांगत. तर ब्लॅक गाडी तर केली रेडी, आणि गाडी गेलेली आतमध्ये, कशासाठी गेली नाही माहिती, काहीतरी म्हणजे नाही का वॉशिंग बिशिंग होईल. आणि आता आपण चाललोय हार आणण्यासाठी, आणि मला थोडं मामास तिथं पण काम आहे. तर चला आता हार बीर आणू, त्यानंतर मग मस्त ओपनिंग बिपनिंग करू, विषय खोल. आणि ओपनिंगचा काही व्हिडिओ येणार नाही, थोडा सिनेमॅटिक व्हिडिओ येईल नाही का, तर बघू चला. तर मित्रांनो हार वगैरे आणलाय, बघू शकता नाही का, तुम्हाला दाखवला होता, शूट घेतलाच होता. मामाशी पण काम होते, काम झालंय. आता आपली गाडी रेडी असेल मला वाटतं, ही नाही कोणती मलाच नाही माहिती. तर गाडीचं ओपनिंग बिपनिंग करू आणि एक सिनेमॅटिक शूट आणू मस्त. इथं नाही, बायपासला इथं नाही. तर मित्रांनो हेल्मेट भेटलेलं आहे, हेल्मेट आपण फोटो राहिले इथं. आपल्याकडे हेल्मेट लय भारी, पण तरी पण आपण चेक करू यांचं क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे. जेवण नाही येते क्वालिटी आणि क्वांटिटी. चलो बॉक्स मध्ये राहून द्या, चला द्या, बंद करा. मित्रांनो बघू शकता ही गाडी भेटलेली आहे, आणि मी बघा ओपनिंग, हे बघा ओपनिंग चालू आहे. हे ओपनिंग झालेली आहे गाडीची, हे आपण फेकून देणार आहे. तर गाडी कशी वाटली, आणि आता सिनेमॅटिक व्हिडिओ येणार आहे आपला, तर बघू. तर मित्रांनो आरबी रेडी केलाय, आता आपण पडदा टाकून पडद्याची ओपनिंग करणार आहे. बघा आपण काय कधी केलेलं नाही असं, माझ्या गाडीला पण केलं नव्हतं. हे बघा पडदा आम्ही आमचाच वाढणार आहे, पण आपण पडदा लोक मागे फेकते, आपल्याला कुठं लोकांच्या तोंडावर पडदा फेकायचा आहे. लोकांच्या नाही, आपल्या इकडेच फेकायचं, ठीक आहे. तर पडदा टाकलाय, आता 2 मोबाईल मध्ये आम्ही शूट करणार, एक आडवा आणि एक उभा, एक सिनेमॅटिक साठी आणि एक आपल्या ब्लॉग साठी. चला तर मित्रांनो बघू शकता आपल्या अभिषेक भाऊनी गाडी घेतलेली. गाडी कोणती आहे तुम्हाला बघायची असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि अभिषेक भाऊने आपल्या स्वतःच्या हिमतीवर गाडी घेऊन दाखवली, त्या दिवशी आम्ही दोघं पण घेऊ, त्याचा पण ब्लॉग येईल. आणि मी बघा ही गाडी हॅलो तर मित्रांनो अभिषेकच्या घरी पूजा झालेली आहे. आता आपण जाणार आहे माझ्या घरी, कारण की आमचा जो प्रवास आहे तो आम्ही तिघांनी सोबत चालू केला आहे. सोबतच आमचा एक ठिकाणी कुठेतरी जाणार आहे. तर माझ्या घरी पूजा करून त्यानंतर सचिनच्या घरी करू, आणि गावात मग सर्व मंदिरामध्ये पेढे ठेवायला जाऊ. तर चला. तर मित्रांनो आता माझ्या घरी आलोय, आणि मम्मी पूजा करते बघा. तर तिथं अभिषेक आहे, इकडं सचिन भाऊ पूजा करू राहिली मम्मी. त्यानंतर आपल्याला जायचं सचिनच्या घरी. तसं आपण गाडी फक्त बघायला गेलो होतो, पण गाडी घेऊन आलोय. हे बघा तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ना. आपल्या अभिषेक भाऊने एकाच दिवसात गाडी आणलेली आहे, फक्त आम्ही बघायला गेलतो, तुम्ही तर ते पाहिलेच. तर गाडी बिडी मस्त आहे एकदम, कॅश टू कॅश आणली. आणि आता नाही का आपण मस्त महादेवाला आलोय, पेढा वगैरे ठेवायला दर्शन वगैरे घेऊ, आणि इकडे गाडी लावली. आणि आता आमचे 1.5 किलो पेढे संपलेत, परत आम्ही आता शिंगव्याला चाललोय पेढे आणण्यासाठी. तर तुम्हाला पण पेढा खायचा असेल तर अभिषेकच्या घरी जातो, तुम्हाला पेढा देईल. तर ब्लॉग संपला, धन्यवाद बघितल्याबद्दल.